जर हे कोणी षडयंत्र रचलं असेल, यामध्ये जर जाणीवपूर्वक त्यांना कोणी गटात अडकवलं असेल, तर एकनाथराव खडसेंच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते राहू। पण जर त्यांचा जर जावई जर आयाशी असेल, तर त्यांनी तेही मान्य केलं पाहिजे की आपलं ते भावडण लोकांचं ते खवडं ही जी त्यांची सवय आहे त्यांनी बंद केली पाहिजे। त्यांचे डेलीचे कॉन्टॅक्टमध्ये लोक आहेत, रविवारी कुठे जायचं, सोमवारी कुठे जायचं, मंगळवारी कोणासोबत थांबायचं हे त्यांचा ठरलेला उपक्रम आहे। त्यांचे अनेक राजकीय दुश्मन आहेत, अनेक बारच्या उधाऱ्या दिलेल्या नाही आहेत, एखाद्या बारवाल्याने टिप दिली असेल, काही असू शकतं, अनेक त्यातल्या शक्यता आहेत। अजून पोलीस तपास करतायत, तुम्ही जरा थांबा, पिक्चर बी बाकी आहे, आता थोडे दिवस थांबा। एवढा निर्लज्ज, बेशरम, हलकट, नालायक माणूस आम्ही राजकारणात कधी पाहिला नाही। एवढे पुरावे लोकांना देताय, धडधडत पुरं जग पाहतंय, सगळे जावायचे कारनामे पाहतंय, दूध संघात सगळ्यांनी पाहिलंय, तिथं अपार झालेत। आता कोणते पुरावे पाहिजे नाही तुम्हाला? SIT नेमली, 137 कोटीचा दंड झालाय। आता तुम्हाला काय साक्षात ब्रह्मदेव येऊन सांगेल की एकनाथ गणपत खडसे किंवा गणपत दामू खडसे त्यांना जाऊन सांगतील की राजा तू बंद कर रे, हे आवर रे। आता त्यांना कसं आहे, मला नाही आबरून मी कशाला घाबरू अशी त्यांची परिस्थिती झाली आहे। ते काही आबरूदार माणूस नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा। कायमचा कन्झम्पशन वापरणारा माणूस म्हणजे खेवलकर दिसतोय। आता त्यातल्या सगळ्या गोष्टी पुढे येतील। माझ्या मते त्यांच्यासोबत जो व्यक्ती दुसरा जो पोपटराव जो पकडला गेला आहे, तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा बुकी आहे। तुम्ही हे बघून घ्या। तो बुकी म्हणजे या सगळ्या सट्टे बाजारातला चालवणारा मार्केटचा एक माणूस आहे। तुम्ही हे रॅकेट काही इथपर्यंत समजू नका, हे खूप मोठं रॅकेट आहे। त्या बुकीमध्ये कदाचित खडसे परिवाराचे पैसे असतील, ही पण आता ही दुसरी शक्यता आहे। त्या ड्रग्समध्ये आता त्याचा काही तो पेडलर म्हणून किंवा तो काही व्यवहार काही बघत होता का, आता ह्या सगळी तपासांती समोर येऊ द्या। मी तुम्हाला आणि जे असेल ते पुराव्यानिशी जे असेल ते मिळेल। ऑलरेडी आता बरेचसे प्लॅटफॉर्मवर पुरावे आले आहेत, व्हिडिओ आला आहे। अजून काही वेगळे पुरावे पाहिजे असतील तर त्याचे आता लॅबचे रिपोर्ट गेले आहेत, ते लॅबचे रिपोर्ट येऊ द्या, ते तुमच्यासमोर देऊ। खडसे काय प्रश्न उपस्थित करता याला काही अर्थ नाही आहे, ते फक्त सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। खडसेंनी त्यांच्या आजवरच्या राजकीय आयुष्यात एकही आरोप ते सिद्ध करू शकले नाही। विरोधी पक्षनेता असल्यापासूनचा त्यांचा हा इतिहास आहे। त्यांनी असे अनेक आरोप केलेत। विरोधी पक्षात असताना त्यांनी विधान भवनापासून अनेक हे केलं। बघा, तुमच्यातलं तुम्ही आता म्हटलात की यामध्ये काही राजकीय आहे का, त्या सुषमा त्या कोणत्या आपल्या वाजंती मंडळाच्या आपल्या अध्यक्ष महोदय आहेत, त्या काहीतरी बोलल्यात, आपला सकाळचा भोंगा काहीतरी बडबडला। पण तुम्ही एक वस्तुस्थिती समजून घ्या, हे प्रांजल खेवलकरचं गुगल ड्राईव्ह आहे। यामध्ये गोवा, कोकण, मालदीव्स, मुंबई, ट्रम्पेट आणि वेगास इथली व्हिडिओज आणि फोटोज आता डायरेक्ट पब्लिक प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत। शेकडो फोटो आहेत, शेकडो व्हिडिओज आहेत की ज्यामध्ये पबमध्ये एकदम ओपनली दिसतं आहे हा काही संत हरिभक्त परायण मंडळातला काही सदस्य नव्हता, हा एकदम अय्याशीखोर माणूस होता। हे आता एकदम म्हणजे हे काय आता माझ्याचकडे नाही, तुम्ही अजून जळगाववाले कसे इतके जगाच्या मागे राहिले हीच मला शंका यायला लागली। त्या मुंबईच्या तुमच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बघा, तुम्हाला गोव्याचे फोटो पाहिजेत, तुम्हाला कोकणचे दाखवू, तुम्हाला मुंबईचे दाखवू का ट्रम्पेट कुठे पाहिजेत, व्हिडिओ सगळं तुम्हाला दाखवतो। आणि हे काही आता आम्ही काही त्याला ट्रम्पेटला पाठवलं, भाडं दिलं, जा बाबा तू, आम्ही नाही केलं आहे कोणी। हे त्याच पठ्ठ्याच्या सगळ्या गुगल ड्राईव्हमधनं हे सगळं मिळालं आहे आणि हे सगळे आत्ता पब्लिक प्लॅटफॉर्मवर सगळं आलेलं आहे। त्याच्यामुळे याच्या मागे कोणी आहे काही असण्याचं कारणच नाही। आणि चाळीसगाव जळगावची आपली एक कदाचित खडसेंचा तो स्वभाव आहे, त्यांनी अनेक लोकांना राजकीय कुरघोड्या करून संपवलं, अनेक लोकांना अडचणीत आणलं। त्याच्यामुळे त्यांच्या परिवारातलं किंवा त्या अडचणीत आल्यावर त्यांना कोणीतरी अडचणीत आणलं हे त्यांना कदाचित ते स्वतःला त्याच्यामध्ये बघतात। परंतु आपल्या जळगावचा एक चांगला इतिहास राहिला आहे, चांगली परंपरा राहिली आहे। त्याच्यामुळे जे खडसेंनी केलं हे त्यांना ते भोगावं लागतं आहे। जसं तुम्ही पेरलं तसं ते उगतं आहे। त्याच्यामुळे याला कुठेही राजकीय दृष्टिकोनातून बघण्याचा प्रश्नच नाही। कालचा जो तुम्ही म्हणताय की बाबा याच्यात काही झालं का, आता त्याच्यामध्ये त्यांनी रूमच त्यांच्या नावाने बुक केली आहे, ऑनलाईन पैसे दिलेले आहेत, त्या मुलींचा अजून जबाब व्हायचा, ते ब्लडचे सॅम्पल्स आहेत। त्याच्यामुळे याला उगीच काहीतरी राजकारणात स्वरूप देण्याची काही गरज नाही, उलट या अशा प्रवृत्ती थांबल्या पाहिजेत। माझ्या मते या परिवारातले अनेक किस्से तुम्ही तिकडे बघा, ऐका। उगीच आम्ही बोललो तर तुम्हाला असं वाटतं की बाबा त्यांचं काहीतरी आमचं राजकीय वैमनस्य आहे असं म्हणून नाही। यांची जरी वस्तुस्थिती तुम्ही जरा तपासून पाहावी। या परिवारातल्या
प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळे किस्से आहेत आणि ते सुरस कथा आहेत. खरं तर ते आम्हाला आता सार्वजनिक सांगायला जमणार नाहीत, ते आवडणार नाहीत. आता या संदर्भातले सगळेच हे फोटोज तुम्ही जर बघितले तर तुम्ही आम्हाला कुणीही प्रश्न विचारणार नाहीत. हे सगळे फोटो ड्राईव्हवरचे तुमच्याकडे आता त्यांनी काही दुपारी डिलीट केलेत. तुम्ही जरा ते आता सगळं डेटा रिस्टोअर करण्याच्या सगळ्या सुविधा आहेत. तुम्हाला हवं तर सगळ्या मीडियाला मी आता तो ड्राईव्ह देऊन चाललो आहे. तुम्ही सगळं रात्रभर बघा आणि सकाळी पुन्हा भेटा. धन्यवाद.